नमस्कार मित्रांनो. बरेचसे शेतकरी आधार केंद्रावर येऊन पर्सनली भेटून DM करून किंवा कमेंटच्या माध्यमातून परभणी जिल्ह्यासंदर्भात खूप मोठ्या अपडेट्स विचारत आहेत. त्याचबरोबर परभणी खूप मोठ्या संख्येत आहेच, पण नांदेड असेल, यवतमाळ असेल, धाराशिव असेल व आता बुलढाणामध्ये तर वाटप सुरू झाले. तिथले देखील शेतकऱ्यांचे जे उर्वरित शेतकरी आहेत त्यांचे मेसेज येत आहेत की बाबा आमच्या खात्यावर रक्कम कशामुळे जमा झालेली नाही, शेजाऱ्याच्या खात्यावर झालेली आहे व त्याच्या आसपासचे जे काही जिल्हे आहेत ज्यांनी 25% अग्रिम स्वतः क्लेम केलेले जिल्हे आहेत त्याही शेतकऱ्यांचे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे मेसेज येत आहेत. तर आमच्या पीक विम्यासंदर्भात काय अपडेट आहे त्या संदर्भात एक छोटासा नवीनतम व्हिडिओ घेऊन या व उर्वरित जिल्ह्यांची जी काही गावांची यादी आहे, कोणत्या गावाला अप्रूव्हल मिळालेला आहे, कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही येत्या आठवड्यात जमा होणार आहे याच्या संदर्भात आम्हाला एक सविस्तरपणे व्हिडिओ आणून द्या. तर चला असेच एकंदरीत आपण परभणी, जालना, नांदेड, हिंगोली, परभणी व पुणे विभागातील जे काही जिल्हे आहेत, पुणे विभागात जे काही तालुके आहेत यांच्या संदर्भात आपण माहिती व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व पीक विमा किती तारखेला तुमच्या खात्यावर जमा होऊ शकतो ह्याच्या संदर्भात देखील छोटीशी एक अपडेट आहे ती व्हिडिओच्या शेवटी असेल. तर तुम्ही व्हिडिओला अतिशय काळजीपूर्वक बघा. त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये. जर चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या, कारण पीक विम्यासंदर्भाची जी काही नवीन अपडेट येते, शेतकऱ्यांच्या नवीन योजना येतात, अशा नवीन योजनांचे आपल्याकडे फॉर्म देखील भरले जातात व वेळोवेळी अपडेट देखील दिले जाते. तर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. माझ्या डाव्या साईडला कुंडीच्या खाली जो काही घंटा दिसतोय म्हणजेच बेल आयकन दिसतंय त्याला देखील दाबा, कारण अशीच अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात फास्ट पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर चला वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता परभणीमध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर परभणी, गंगाखेड, पूर्णानंतर बाकी जे काही तालुके येतात, सेलू, मानवत, पाथरी असेल, तर ह्या तालुक्यांच्या शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा मोठ्या प्रमाणात कमेंट येतं. कोणी म्हणतं की बाबा आम्ही ब्राह्मणगावचे आहेत, कोणी बोरगावचं आहे, कोणी झरीबोरी आहे. इथून अशा कमेंट आले की आमच्या खात्यावर रक्कम कधी जमा होणार. तर बघा, छोटासा सांगायचा मुद्दा म्हणजे आता सध्या हिंगोलीच्या वाटपाची सध्या आपण हे आहोत, म्हणजे येत्या आठवड्यात हिंगोलीला वाटप हे सुरू होऊ शकतं. तर हिंगोलीच्या देखील शेतकऱ्यांची कमेंट होती की बाबा कधी वाटप होणार. येत्या आठवड्यामध्ये हिंगोलीला वाटप होऊ शकतं. त्याचप्रमाणे हिंगोली झाले की लगेच परभणी, जालना व नांदेडला वाटप होऊ शकतं. नांदेडला थोडा वेळ लागू शकतो कारण जिल्हा मोठा आहे व रक्कम देखील मोठी आहे, म्हणजे रक्कम 812 कोटीची आहे, कारण तिथे सरसकट पीक विमा हा मंजूर झालेला आहे. तर हे होते. आता परभणीमध्ये बघा, आता एका शेतकऱ्याने कमेंट केलेली की आमचं गाव आहे पाथरी, तालुका सारोळा, बुद्रुक, इथे आम्हाला रक्कम कधी मिळू शकते. तुम्हाला मागेच म्हणजे ह्या शेतकऱ्याच्या बऱ्याच वेळेस आपल्याला कमेंट आल्या होत्या की रक्कम कधी मिळेल. तर बघा, हिंगोली झाल्या लगेच परभणीला रक्कम मिळणार आहे, म्हणजे तुम्ही काही दिवसाची वाट पाहू शकता. मागे पुढे देखील होऊ शकतं, म्हणजे येत्या आठवड्यामध्ये जवळपास 12 तारखेच्या आसपास रक्कम ही खात्यावर जमा होण्याचे हे पडसाद उमटलेले आहेत. तर त्याचप्रमाणे आता काही जण म्हणतो की बाबा परभणीचे जे काही गावं आहेत ज्या गावांना पीक विमा मंजूर झाला आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये काही गावं सांगितली, पण त्यामध्ये आमच्या गावांचं हे नव्हतं. तर यादी अपडेटेड झाली आहे का? हो, यादी अपडेटेड झाली आहे. यामध्ये ज्या गावांची नावं ऑलरेडी होते ते देखील येतील व अपडेट झालेले ते देखील नावं येतील. जेवढे होतील तेवढे मी कवर करण्याचा प्रयत्न करू. त्याचप्रमाणे बाकी जिल्ह्यांचे देखील जे काही गावं आहेत ते देखील आपण व्हिडिओमध्ये कवर करण्याचा प्रयत्न करू. तर चला आपण एक एक करून परभणीचे आता तालुक्यानुसार जे काही गावं अप्रूव्हल झालेले आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू. तर बघा, सुरुवात आपण परभणीपासूनच करूया. परभणीमध्ये बघा, खानापूर आहे, धर्मापुरी आहे, नांदखेड आहे, वांगी आहे, आसोला आहे, कारेगाव आहे, रायपूर आहे, टाकळी आहे, सिंगणापूर आहे, त्यानंतर आंबळापूर आहे, लोहगाव आहे, झाडगाव आहे, सायळा आहे, परळगव्हाण आहे, सूरपिंपरी आहे, उमरी आहे, त्यानंतर तामसावाडी आहे, आनंदवाडी आहे, डफवाडी आहे, त्यानंतर कैलासवाडी आहे, इंदेवाडी आहे, पोरवड आहे, सहजपूर आहे, जवळा आहे, धसाडी आहे, माळसुन्न आहे, जवळा हिंगोलीमध्ये देखील येतो, तो देखील जवळा अप्रूव्हल झालेला आहे. त्यानंतर टोळा आहे, त्यानंतर झरी आहे, मांडवा आहे, नांदापूर आहे, नांदापूर देखील हिंगोलीमध्ये येतं. त्यानंतर मिर्झापूर आहे, सावंगी खुर्द आहे, हिंगला आहे. हे होते परभणी जिल्ह्यातली गावं. आणखीन गावं आहेत ते या व्हिडिओमध्ये कवर होणार नाहीत, कारण आपल्याला बाकी देखील तालुके घ्यायचे आहेत. त्यानंतर परभणी झाल्यानंतर आपण गंगाखेडकडे जाऊया. त्यामध्ये आता गंगाखेडमध्ये मी काही गावं घेतलेली ऑलरेडी आहे ते सांगणार नाही, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. बघा, आता नवीन गावं आनंदवाडी, सुप्पातांडा, खोकलेवाडी, चिलगरवाडी, कुंडारीवाडी, इळेगाव, त्यानंतर बौथी तांडा, लिंबेवाडी, वागदरा आहे, त्यानंतर डोंगरजवळ आहे, कोदरी आहे, बडवणी आहे, कातरवाडी आहे. हे होते गंगाखेड तालुक्यातले. आणखीन 12 गावं पेंडिंग आहेत, ते देखील मी उद्या सांगतो, आज नाही सांगता येणार. त्यानंतर सेलूकडे वळूया आपण. सेलूमध्ये बघा, खळगाव आहे, पिंपराळा आहे, हादगाव आहे, गुमकेवाडी आहे, करजखेडा आहे, शिराळा आहे, कुंडी आहे, ढेंगळी पिंपळगाव आहे, त्यानंतर करडगाव आहे, त्यानंतर खादगाव आहे, काजळी रोहिणा आहे व कवडधन आहे. आणखीन गावं आहेत ते नाही कवर होणार. सेलूनंतर आपण वळूया मानवतकडे. रत्नापूर आहे, मानोली आहे, अक्कलगाव आहे, इटाळी आहे, पाळोदी आहे, पिंपळा आहे,
सुनुळा आहे. तर हे म्हणतात की तुम्हाला यादी व माहिती मिळाली कुठून? परभणी जिल्ह्याचे कृषी सहाय्यकांच्या मार्फत व बाकी तालुक्यांअंतर्गत जे काही कृषी सहाय्यक येतात त्यांच्या मार्फत ही आपण माहिती मिळवत असतो. हे मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला सांगितलं होतं. त्यानंतर मानवत झाल्यानंतर आपण वळूया पाथरीकडे. पाथरीमध्ये बघा वाघाळा आहे, रामपुरी आहे, निवळी आहे, सारोळा आहे, त्यानंतर सिमूर गव्हाण आहे, लिंबा आहे, लिंबा तांडा आहे, फुलारवाडी आहे, कानसूर आहे, डाकू पिंपरी आहे, त्यानंतर मसला तांडा आहे. हे नंतर सोनपेठ तालुका. सोनपेठमध्ये सोनखेड, दहीखेड, विटा खुर्द, लासिना, दुधगाव, वाणीसंगम, त्यानंतर शेळगाव आहे, शेळगाव 2 आहेत, त्यानंतर भाऊचा तांडा आहे, थडी पिंपळगाव आहे, वाडी पिंपळगाव आहे. त्यानंतर परभणी जिल्ह्यातली परभणी तालुक्यातली देखील एक आहे. इथे कसे 2 पिंपळगाव आहेत, थडी पिंपळगाव, वाडी पिंपळगाव. याचप्रमाणे परभणी जिल्ह्यामध्ये पिंपळगाव टोंग व पिंपळगाव कुटे परभणी तालुक्यामधले हे 2 गावं देखील यामध्ये समाविष्ट आहेत. तिथले जर कोणी व्ह्यूअर्स असतील ते देखील लक्षात ठेवा. त्यानंतर लोहीग्राम तांडा आहे, सखाराम तांडा आहे, गवळी पिंपरी आहे, कपाट पिंपरी आहे, निमगाव आहे, डिहोळ आहे, धारडेरोळ आहे, रेवा तांडा आहे. हे झाले सोनपेठ तालुक्यातले गावे. त्यानंतर आपण जिंतूर तालुक्यात येऊया. जिंतूरमध्ये बलसा आहे, पळसखेडा आहे, पुंगळा आहे, भिजल आहे, सुखळी आहे, चांदज आहे, येसेगाव आहे, येसेगाव झाल्यानंतर भोसी आहे, वरुड आहे, वडाळी आहे, साखरतळा आहे, सावंगी आहे. हे झाले जिंतूर तालुक्यातले गावे. यानंतर आपण पूर्णा तालुक्यात येऊया, कारण मागच्या व्हिडिओमध्ये पूर्णा तालुक्यातले एकही गाव कवर झालं नव्हतं. तर बघा पूर्णा तालुक्यात आपण एक करून गावांची यादी आपण आता जाणून घेऊया. तर बघा पूर्णामध्ये पूर्णा प्रॉपर पूर्णा गाव आहे, त्यानंतर कानखेड आहे, कानडखेड, कंठेश्वर आहे, सातेगाव आहे, मेठापूर आहे, पिंपळगाव सारंगी आहे, पांगरा आहे, वाईतर्फे लासिना आहे, तरंगळ आहे, पिंपळगाव, त्यानंतर आडगाव सुगाव आहे, फोकटगाव आहे, कान्हेगाव आहे, ताडकळस आहे, त्यानंतर निळा आहे, सुकी आहे, ममदापूर आहे, काजनापूर आहे, गणपूर आहे, इस्माईलपूर आहे, रामपूर आहे, त्यानंतर खांबेगाव आहे. पूर्णा तालुक्याची खूप मोठी लिस्ट आहे, ती या व्हिडिओमध्ये कवर होणार नाही. तर पूर्णा तालुक्याचे कोणी व्ह्यूअर्स असाल तर तुमच्या देखील गावाचं नाव तुम्ही कमेंट करा. जर बाकी जिल्ह्याचे कोणी बाकी गावाचे कोणी व्ह्यूअर्स असतील तुम्ही देखील तुमच्या गावचं नाव कमेंट करा, कारण तुमच्या गावचं नाव जर ह्यामध्ये असेल तर तुमच्या खात्यावर रक्कम ही 100% तुमच्या खात्यावर जमा होते. यामध्ये 22,500 असेल, 20,500 असेल किंवा 17,500 या तिन्हीपैकी एक रक्कम तुमच्या जशी काही तुमच्या जमिनीची साईज असेल, जशी काही तुमच्या क्लेम केलेले तुमच्या जमिनीचे डॉक्युमेंट तुम्ही फिल केलेत त्या त्या अनुषंगाने तुमच्या खात्यावर रक्कम ही जमा होणार. ही काळजी तुम्ही घ्या. कुठल्याही प्रकारचा घोटाळा न करता फॉर्म भरला असेल एजंट थ्रू, म्हणजे काही कागदपत्रे जर फेक तयार करून जर फॉर्म भरला नसेल तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही. जर तसं काही केलं असेल तर तुम्हाला प्रायश्चित्त भोगतायला तयार राहा, कारण इन्व्हेस्टिगेशन हे सुरू झालेलं आहे. तर चला अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. कुठला जिल्हा घ्यायचा ते तुम्ही सांगा, आम्ही तो जिल्हा घेऊन येऊ. चला महत्त्वाची माहिती घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.